रात्री जर लाईट गेली तर असं गाणं बोललो मी त्याच्यावरच चढन. कसला डेंजर आवाज काढायची. हसून हसून डोळ्यात पाणी आलं अक्षरशः. हसण्याचं कारण तुम्हाला नाही सांगू शकत. इट्स ओके. कारण जाणून घेऊ नका कृपया करून कोणी पण. कारण की असंच सहजच काहीतरी जोक मारलाय. हो ना दक्ष? हो. आणि सहजच आम्ही हसतोय. सहज हसतोय. बरं झालं लाईट नव्हती गेली, नाहीतर मी ढगात गेलो असतो. लाईट गेली असती तर. आमच्या घरात इतके नमुने कलाकार भरलेत ना काहीच काय सांगू. अतरंगी. मीन्स आहे ना. बरं झालं कॅमेरा ऑन नव्हता आणि सहज काय सुचलं काय माहिती असं गाणं. ठीक आहे, सहज गाणं बोलायला झाला मूड. पण गाणं इतक्या विचित्र स्वरात होतं ना की ते ऐकून दक्ष घाबरला. सो गाईज काही नाही, ते रेडी झाले होते. ॲक्च्युली क्रॉप टॉप घातलेला आहे व्हाईट कलरचा. ठीक आहे, आणि रेडी झाले. म्हटलं व्हिडिओ शूट करायला जावं. व्हिडिओ शूट करून आले. आता बसली. आता संध्याकाळच्या जेवणाची तयारी करायची आहे. आज आहे संडे, परंतु आज नॉनव्हेज घरात काही बनवलं जाणार नाही आहे बिकॉज असंच. ठीक आहे, सो काहीतरी व्हेजच जेवणाचं नियोजन करायचं आहे. आणि सकाळी काही केलं होतं, सुकटीची भाजी केली होती, भाकरी केल्या होत्या सकाळी मीन्स दुपारी. आज संडे असल्यामुळे सकाळी नाश्त्याला कोणी अवेलेबल नव्हतं, सर्वजण लेट उठलेत, त्याच्यामुळं डिरेक्टली जेवण झालं. आणि करडईची भाजी केली होती, त्याच्यामध्ये चिकन होतं. चिकन घालून करडईची भाजी. दक्षसाठी पार्सल डबा आला होता आईकडून. आणि मग मी आणि आकाशी होतो, आम्ही दोघी जेवायला होतो. मग सुकटीचा रस्सा भाकरी केल्या होत्या. सो ते काही फुटेज मी शूट नाही केलं, कारण की मी शक्यतो एकच वेळेचं फुटेज, फार कमी फुटेज मी शूट करते. कारण की काय होतं माहिती का, जिथे कामाला अर्धा तास 1 तास लागणार आहे ना, तिथे या फुटेजच्या नादामध्ये 2-3 तास लागून जातात. आणि गडबड खूप असेल, कामांची खूप धावपळ असेल ना, तर मग असं होतं. आणि एक व्हिडिओ हिंदीमध्ये केला आहे, सो हा व्हिडिओ मी मराठीमध्ये करते आहे. ठीक आहे, सो असं हिंदी मराठी दोन्ही पण, कारण की दोन्ही प्रेक्षक आहात, त्यामुळे विचार केला जातो ह्या गोष्टींचा. हो. आणि बाय द वे, तुमच्या नवरोबांनी तुम्हाला एक गोष्ट सांगितली का? वाट 31st ते प्लॅनिंग करणार आहे, चिकन लॉलीपॉप बिर्याणी. ही गोष्ट माहिती का तुम्हाला? नव्हे. टेरेसवर जाणार आहे. आपल्या इथे चूल करा ना मस्त. बरं, चूल करूया. ठीक आहे. हो. आपण जाऊया उद्या चूल करायला, माती आणायला. ठीक आहे, जाऊ. माती घेऊन येऊया, तिथं समोर ढिगार आहे तो. बरं. आणि विटा पण आहे तिथेच. ब्लॉक. मस्त चूल करूया. आणि तसंही आम्हाला कोंबडा करायचा आहे. कोंबडा महाराजांना, आमच्या महाराजांना कोंबड्याचा निवड लागतोच. काय सांगू, महाराज म्हटलं की ना, माझा जीव की प्राण. जीव आहे माझा जीव. देवामध्ये जीव असणं. पण कोंबडा असतो आमच्या महाराजांना, कोंबडा. सो गाईज काय सांगू मी तुम्हाला. फुटेज तुम्ही बघा, किचनचं फुटेज मीन्स करेल. वरण भात करणार आहे आज. वरण भात सोबत चपाती असेल, चपातीसोबत एक भाजी असेल. सो असं जेवण असेल आजचं. मी व्हिडिओ शूट करेल, कारण की अजून संध्याकाळ व्हायची आहे. आणि मग तो फुटेज ह्याच्यासोबत जोडेल. आता बसली मी निवांत वेळ होता, परंतु असंच आम्ही चाललो होतं आमचं बसल्या कारस्थानं. आत्ता जस्ट बाहेरून आलो व्हिडिओ करून. आज थोडंसं असा व्हिडिओ केला आहे, पण फसली मी त्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे, आणि खूप प्रेम देता तुम्ही, त्याकरता मनापासून थँक्यू.
सो कंटिन्यू करा. बाय. वाटाणा कसा मिळाला? 30 रुपये किलो. इतका स्वस्त झाला? वाटाणा हा हवाच, माझा फेवरेट आहे. हिरवी मिरची, कोथिंबीर. 5 रुपये. काय सांगतोय? मेथी 10ला 2. बाबू, मजा आहे मग. हिरव्या पालेभाज्या खाण्याचा मजाच वेगळा असतो. सो गाईस, आज आणली घरी मेथी, हिरवी मिरची, कोथिंबीर, वाटाणा, टोमॅटो. बाकी काही लागलं तर मग आणता येईल ताजं ताजं, कारण की इतक्या भाज्या काही खाल्ल्या जात नाही. आणि आज बाजार असतो आमच्या इकडे, त्यामुळे इतक्या स्वस्त भाज्या आहेत. ओके. सो गाईस, पाहिल्या का हिरव्या भाज्या? आणि आता मी चेंज केलंय. नाक 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 टाकते असं. साहेब आज मला साडी आणणार होते संक्रांतीनिमित्त. भाजीपाला दिसतोय, साडी अजून काही दिसलेली नाही. पाहू. आणि गाईस, वरण भात करण्याचा प्लॅन मी कॅन्सल केला, कारण की वाटाणा खूप छान आणला होता आकाजीने. हिरवा, छान, मस्त, गोड होता खाण्याकरता. सो एकीकडे मी थोडासा वाटाणा राईस केलेला आहे, व्हेज पुलाव, ठीक आहे. आणि दुसरीकडे ना मी वाटाणा बटाट्याची भाजी, म्हणजे कुकरमध्ये मी करते भाजी, एकच शिट्टी देणार आहे वाटाणा बटाट्याच्या भाजीला. आणि इथे मी पुलाव केलेला आहे, पातेल्यात केलेला आहे. आणि चपाती लाटून घेते. तवा पाहू शकता, घासला आहे ना तर चांगला दिसतोय. दुपारी भाकरी केल्या होत्या ना, त्यामुळे थोडासा काळवंडला आहे, परंतु त्याला स्वच्छ घासून काढला की पुन्हा होईल तो. आणि चपाती फुगली नाही आहे माझी, मला फार वाईट वाटलं. मध्ये ना वाफ जात होती चपातीची, त्याच्यामुळे ती फुगली नाही आहे. असो, पण नंतर मी पराठा बनवला आहे, तो खूप छान फुगला आहे, ठीक आहे. सो थोड्याशा चपात्या करून घेतल्या, त्यानंतर थोडेसे पराठे बनवले. असं का? तर सहजच असं वाटलं की छान लपतपीत अशी वाटाणा बटाट्याची भाजी केली आहे, पुलाव केला आहे, तर मग पराठा करावा. आणि मी असं करत असते, ठीक आहे. वेगवेगळ्या रेसिपी मी ट्राय करत असते. वेगळं काहीतरी खाण्यामध्ये असेल की मजा येते, तेच तेच खाऊन बोर होत नाही. सो असं काही ना काही वेगळं करत राहायचं, जेणेकरून घरच्यांना देखील छान वाटतं, आनंद येतो खाण्यामध्ये, आणि कॉम्प्लिमेंट देखील खूप छान मिळतात आपल्याला. हे पाहू शकता, इथे वाफ जाते, त्यामुळे चपाती काही फुगली नव्हती. होतं असं कधीतरी, हो की नाही? प्रत्येक दिवस आपला नसतो. सो असं समजून घ्यायचं, समजून स्वतःला सांगायचं, हे गृहिणीचं कामच असतं. बट एनिवे, जरी वरण भाताचा प्लॅन कॅन्सल जरी झाला असेल, तरी पण छान, उत्तम दर्जेचं, उत्तम प्रकारचं, चविष्ट असं रुचकर वेगळे पदार्थ बनवले. सो गाईज, असं असतो माझा डे. त्याच्यामध्ये कुकिंग मस्ट आहे, कारण की मला इतर कोणाच्या हातचं, मला स्वतःला पर्सनली जेवण आवडत नाही, त्याच्यामुळे. आणि आकाजींचं पण तेच आहे, त्यांना माझ्या हाताशिवाय जेवण इतर कोणाचं आवडत नाही. सो मग ते असं बाहेर कधी गेले ना, गावी वगैरे, त्यांच्या घरी, माझ्या सासरे जरी गेले ना, तरी पण ते आल्यानंतर तिथून निघाले की पहिला कॉल करतात, मस्तपैकी फोडणीची डाळ भात बनवून ठेव. चपाती नसेल तरी चालेल, परंतु त्यांना हवं आहे माझ्या हातचं डाळ भात वगैरे. सो त्यांचं पोट भरत नाही, त्यांना तर ती सवय लागून गेली आहे. जवळजवळ 5-6 वर्ष झालं, 6-7 वर्ष झालं ना,
ते डेली माझ्याच हातचं जेवण करतात, त्याच्यामुळे मग त्यांचं कुठेही गेलं तरी पोट भरत नाही. सो पाहू शकता पराठा बनवला आहे आणि मस्त टम फुगला आहे, खूप छान फुगला आहे. गाईज माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील ना तर प्लीज सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनलला. आणि जर फेसबुकला पाहत असेल तर फॉलो करा, इंस्टाग्रामला फॉलो करा. खूप छान आत्ता सध्या माझ्या व्हिडिओला तुम्ही प्रेम देताय. फॉलोअर्स खूप छान फेसबुकला होत आहेत आणि मला माहिती आहे की यूट्यूबला देखील खूप छान लवकर फॉलोअर्स होतील. बट मी यूट्यूबवर काम करत नव्हते, त्याच्यामुळे तिकडे फॉलोअर्स नाही वाढलेले माझे जास्त. परंतु तुम्ही प्रेम देताय ना, त्याकरता मनापासून तुमचे आभार. आणि असेच प्रेम करत राहा, नेहमी आनंदी राहा, इतरांबाबत नेहमी चांगला विचार करा. परमेश्वर कधी ना कधी आपले देखील चांगले होण्याचे मार्ग मोकळे करत असतो. सो नेहमी इतरांबद्दल चांगला विचार करा, स्वादिष्ट खा, रुचकर खा, स्वस्त राहा, मस्त राहा. सो गाईज टेक केअर, लव यू, बाय. स्वतःची काळजी घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा. बाय, टेक केअर, बाय 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 बाय.